हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नायक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तुम्हाला माहिती असेल श्रावण महिना सुरू होण्याअगोदर शिवरात्री येत असते आणि तेव्हा आपण महादेवांची जी सेवा असते, पूजा असते, तर ती आपण करत असतो. म्हणजेच श्रावणाला खूप महत्त्व मानलं जातं. या महिन्यामध्ये आपण महादेवांची सेवा आपण करू शकतो. म्हणजेच जे श्रावण महिन्यातील सोमवार असतात तेव्हा आपल्याला उपवास देखील करायचे असतात, त्याचबरोबर महादेवांची आपल्याला सेवा देखील करायची असते. तुम्ही बघू शकता. तर आता जे काही पूजेचं साहित्य होतं तर ते मी सर्व एकत्रित करून घेतलं होतं. म्हणजेच तुम्हाला माहिती असतील तर जे प्रदीप मिश्रा हे महाराज आहेत, हे आपल्याकडून म्हणजेच हे त्यांनी आपल्याला सांगतात की आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी जे पार्थिव शिवलिंग असतं त्याची आपल्याला पूजा कशा प्रकारे करायची असते. म्हणजेच त्यांचा जो लाईव्ह रुद्राभिषेक असतो तो चालू असतो आणि तो पाहूनच आपल्याला देखील अभिषेक करायचा असतो. त्यामुळे जे काही साहित्य लागणार असतं ते अगोदरच आपल्याला सांगून देतात. हे सर्व साहित्य तुम्ही एकत्रित करून बसा आणि त्यानंतर जेव्हा ते लाईव्ह चालू होतं तर जसं ते आपल्याला सांगतात तसे आपल्याला ती पूजा करायची असते. तुम्ही बघू शकता जे काही आता पूजेला सर्व साहित्य लागणार होतं तर ते सर्व साहित्य मी एकत्रित करून घेतलं होतं. याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जी पार्थिव शिवलिंग असतं, म्हणजे जे आपण मातीचे शिवलिंग तयार करतो त्याला खूप महत्त्व आहे. म्हणजेच जेव्हा आपण एखादं मातीचं शिवलिंग निर्माण करतो त्याला आपल्याला संध्याकाळच्या अगोदर विसर्जन त्याचं करायचं असतं. पण जेव्हा श्रावण महिन्यातील सोमवार असतात किंवा श्रावण शिवरात्री असते किंवा शिवरात्री म्हणजेच महाशिवरात्री असते तेव्हा आपण हे जे शिवलिंग असतं तर ते आपण आपल्या घरामध्ये रात्रभर ठेवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचं विसर्जन करायचं असतं. एरवी आपल्याला जे हे शिवलिंग असतं ते आपण संध्याकाळ होण्या अगोदरच आपल्याला या शिवलिंगाचं विसर्जन करायचं असतं. तुम्ही बघू शकता जी काही आता पूजेची तयारी होती आणि संध्याकाळची देखील जी स्वामींची सेवा होती ती मी करून घेतली होती. देवाला तुळशीला देखील दिवे मी लावून घेतले होते. जे ताई दादा व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांना माहिती नसेल तर मी जॉबसोबतच स्वामी सेवा देखील करतो. त्यामुळे जी काही स्वामींची सेवा असते तर ते मी मला खूप आवडते करण्यासाठी. त्यामुळे ते देवाचं देवघर आहे तर त्याचं मी छोटंसं तयार केलं होतं स्वामींची सेवा करण्यासाठी. तुम्ही बघू शकता ते देखील त्याचे देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेले आहेत. तुम्ही जर ते अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की आवर्जून बघा. त्याचबरोबर जे काही पूजेचं साहित्य होतं तर ते मी आता तुम्हाला सांगतो. बेलाची पानं, फुलं, त्याचबरोबर कमळगट्टे, काळे तिल, अक्षदा, साखर, मध म्हणजे जे पंचामृत असतं तर ते देखील आपल्याला पूजेसाठी लागतं. त्याचबरोबर जे 5 फळं असतात ते देखील लागतात. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा हे देखील आपल्याला लागत असतात. याचबरोबर तुम्ही बघू शकता चंदन, अष्टगंध, जे गुलाबजल असतं, त्याचबरोबर आपल्याला गंगाजल देखील लागतं. याबरोबर जे गोमूत्र असतं तर ते देखील आपण घेऊ शकतो. म्हणजेच जिथे आपल्याला पूजा करायची असते तर ती जागा स्वच्छ करण्यासाठी मी ते गोमूत्र जे आहे तर त्याचा वापर केला होता. आणि त्यानंतर तुम्ही बघत असाल इथे मी चौरंगावरती जी महादेवांची पिंड होती तर ती एका ताटामध्ये तयार करून ठेवली होती. त्याचबरोबर जेव्हा आपण महादेवांची पिंड तयार करतो त्याखाली आपल्याला बेलाचं पान ठेवायचं असतं आणि त्यावरती आपल्याला जी महादेवाची पिंड आहे ही ठेवायची असते. याचबरोबर हा जो दिवा तुम्ही बघत आहात आता पूजेमध्ये, हा दिवा देखील मी ऑनलाईनच खरेदी केला होता. तर हा दिसायला देखील खूप छान दिसतो आणि याला काच असल्यामुळे हा हवेने देखील विजत नाही. तुम्ही बघू शकता. नाहीतर आपण एरवी देवांना दिवे लावतो आणि थोडीशी जरी हवा आली किंवा फॅन आपण लावतो तर त्यामुळे दिवे जे असतात तर ते लवकर विजतात. त्यामुळे अशा प्रकारच्या काचांचा तुम्ही इथे यूज करा जेणेकरून आपले जे दिवे असतात तर ते अखंड चालूच राहतात. यानंतर तुम्ही बघू शकता आता अभिषेक जो असतो तर तो संध्याकाळी 7 वाजता सुरू होतो. त्यामुळे जे काही आपल्याला पूजेचं साहित्य असतं तर सर्व एकत्रित करून घ्यायचं असतं. म्हणजे जेणेकरून आपल्याला सतत आता जाग्यावरून उठता येत नाही. कारण कंटिन्यू तो अभिषेक जो आहे तर तो 1 घंटा चालू असतो आणि 8 वाजता पूर्ण आरती वगैरे झाल्यानंतर आपल्याला त्या पार्थिवचं शिवलिंग असतं त्यांचं विसर्जन देखील करायचं असतं. तुम्ही बघू शकता तर जी काही पूजा होती तर ती एकीकडे चालूच होती. यानंतर जो पाण्याचा अभिषेक असतो, त्याचबरोबर दुधाचा, त्याचबरोबर दह्याचा, साखरेचा, मधाचा हे देखील अभिषेक जे असतात तर ते असतात. सुरुवातीला आपल्याला माता पार्वती आणि गणपती यांचं स्वरूप म्हणून इथे सुपारीची देखील स्थापना करून घ्यायची असते. त्यांची देखील पंचोपचार आपल्याला पूजा करून घ्यायची असते. त्यानंतर आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करून त्यांची देखील जी आरती आहे तर ती आपल्याला म्हणायची असते. त्यानंतर आपल्याला ही जी आपण तयार केलेली पार्थिव शिवलिंग आहे याचं देखील आपल्याला विसर्जन करायचं असतं. तुम्ही बघू शकता निवेद्यासाठी इथे मी खिरीचा नैवेद्य केला होता. कारण महादेवांना आपण या दिवशी ज्या पांढऱ्या वस्तू असतात तर त्या अर्पण करायच्या असतात. त्यामुळे इथे मी नैवेद्य म्हणून इथे मी खिरीचा नैवेद्य केला होता. त्याचबरोबर मी साईडला एक तुपाचा दिवा देखील लावून घेतला होता आणि जो तेलाचा दिवा होता तर तो देखील मी इथे लावून घेतला होता. कारण जो तुपाचा दिवा होता तर तो हवेने राहत नव्हता, विजत होता. त्यामुळे तुम्ही बघत असाल सुरुवातीलाच मी ते जो काचेचा तेलाचा दिवा आहे तर तो मी प्रज्वलित करून घेतला होता आणि त्यानंतर मी जी सेवेला सुरुवात आहे ती केली होती. जेव्हाही आपल्याला पूजा करायची असते, कोणतीही जेव्हा आपल्याला पूजा करायची असते तेव्हा आपण जे सर्व साहित्य आहे तर
ते सर्व एकत्रित करून घ्यायचं, जेणेकरून सतत आपल्याला जागेवरतून उठायचं काम भासत नाही। पूजा जी होती तर ती एकदम साधी आणि सोपी होती, म्हणजेच महाराजांनी आपल्याला जशा प्रकारे सांगितली तर तशा प्रकारेच आपल्याला ती करायची असते। तुम्ही बघू शकता इथे लॅपटॉप देखील मी म्हणजे समोरच्या साईडवरती टेबलावरती ठेवलं होतं आणि त्याच्या समोर म्हणजे जो चौरंग होता तर तो मी ठेवला होता, त्यावरती जे पिवळ्या कलरचे वस्त्र होते तर ते देखील मी आंथरून घेतले होते। यानंतर जी महादेवांची आरती होती, म्हणजेच आता 8 वाजले होते, त्यामुळे सर्व जो रुद्राभिषेक होता तर तो पूर्णपणे म्हणजे संपन्न झाला। त्यानंतर जी महादेवांची आरती असते तर ती आपल्याला इथे करायची असते। अशा प्रकारे आपल्याला टीव्हीमध्ये दाखवलं जातं तशा प्रकारेच आपल्याला इथे पूजा करायची असते, जेणेकरून आपल्या हातून देखील तशा प्रकारे सेवा घडू शकते। नाहीतर एरवी आपण म्हणजेच कंटाळा करतो, त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही सेवा असतात ज्या आपल्या हातून घडतील तर त्या नक्की आवर्जून तुम्ही करत जा। मला देखील अशा सेवा करायला म्हणजेच खूप आवडतं, त्यामुळे आवर्जून मी अशा प्रकारच्या ज्या सेवा असतात तर त्या नक्की करत असतो। श्रावणातील शिवरात्रीचा जो लाईव्ह होता तर तो 7 वाजता सुरू होणार होता, त्यामुळे 6:30 वाजताच मी जे काही पूजेची तयारी होती तर ती करून ठेवली होती। त्यामुळे जे काही पूजा होती तर ती खूप छान प्रकारे झाली। तुम्ही बघू शकता आता जी पूजा आहे तर महाराज म्हणजेच माहिती सांगत होते आणि एकीकडे जी पूजा होती तर ती खरंच महादेवांना पाहून मन प्रसन्न झालं होतं। म्हणजेच जेव्हाही आपण अशा प्रकारच्या पूजा आपल्या घरामध्ये, म्हणजेच मी तरी आता रेंटच्या रूममध्ये राहतो, त्यामुळे आणि तुम्हाला माहिती असेल तर जिथे मी राहतो तर तिथे आपल्या देवांची इकडे जास्त मंदिरे नाही आहेत, कारण जिथे मी राहतो तर तो एरिया बंगाली आहे, त्यामुळे मला आपल्या देवांची इकडे मंदिरे म्हणजे जास्त करून तर मिळत नाहीत। महादेवांचं तरी मंदिर आहे इकडे, त्यामुळे जेव्हा आता श्रावणाचे सोमवार असतात तर तेव्हा मी दर्शनासाठी जात असतो आणि एरवी देखील म्हणजे जेव्हा माझं जाणं झालं तर तेव्हा मी आवर्जून दर्शनासाठी जात असतो। त्यामुळे ज्या काही सेवा असतात तर त्या मी सर्व रूमवरच करत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो। यानंतर जे काही महादेवांच्या मूर्तीचं विसर्जन होतं, म्हणजेच जी महादेवांची पिंड होती याचं देखील आपल्याला विसर्जन करायचं असतं। विसर्जन करताना जे काही आपण म्हणजेच आपण ज्या इच्छेने महादेवांचं पूजन केलं असतं तर ती मनामध्ये इच्छा धरून त्यानंतर आपल्याला जे मूर्तीचं विसर्जन आहे म्हणजेच महादेवांच्या पिंडीचं विसर्जन आहे हे करायचं असतं। तुम्ही बघू शकता इथे मी मोठ्या म्हणजेच इथे जे गंज असतं आपलं मोठं त्याचा मी इथे यूज केला होता, त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं होतं आणि त्यामध्ये 1-2 थेंब आपण गंगाजल देखील टाकायचं। त्यानंतर त्याच्यावरती मी फुलाच्या पाकळ्या देखील टाकल्या होत्या आणि विसर्जन झाल्यानंतर म्हणजेच जी महादेवांची मूर्ती होती त्यांचं विसर्जन झाल्यानंतर जे काही आपण पूजेमध्ये साहित्य यूज केलेलं असतं ते देखील आपण त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं असतं। यानंतर हे जे पाणी आहे तर ते एखाद्या झाडाच्या बुडामध्ये आपल्याला टाकायचं असतं।